घुग्गुस नगर परिषदेच्या भोंगळ पक्षपाती आणि निष्क्रिय कारभाराविरोधात आज गुरुवारी जिल्हा महिला काँग्रेस तसेच शहर महिला काँग्रेसच्या वतीने थोडी चुडिया पहन लो हे आंदोलन करण्यात आले। घुग्गुस शहरातील ज्वलंत प्रश्न समस्यांचे निराकरण करावे यासाठी वारंवार निवेदने तक्रारी दिल्यात, मात्र नगर परिषदेने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने समस्या अधिक वाढत गेल्याने नागरिक संतापलेत। त्यामुळे आज नगर परिषदेच्या निष्क्रियतेच्या विरोधात घुग्गुस येथील महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। संतप्त महिला पदाधिकाऱ्यांनी 2 तास नगर परिषदेत ठिय्या आंदोलन केले। 15 दिवसात शहराच्या प्रलंबित समस्या दूर करणार असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे। सदर आंदोलन घुग्गुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता बोबडे, महिला यास्मीन सय्यद, पद्मा त्रिवेणी यांच्या नेतृत्वात करण्यात आले। या आंदोलनात शेकडो नागरिकांची उपस्थिती होती। लोगों का कोई भी हमारे इससे ये नहीं करती है, कॉन्ट्रैक्ट नहीं है ना। ये लोग कभी नाली का किए ना कभी पानी का ये करते, ऐसे कीड़े निकल रहे पानी में बोरिंग के, फिर भी इन लोगों की आंखें नहीं खुल रही। और वैसे भी करके लाइट आज कम से कम 15-20 दिन हो गए हमारे डमी पोल के ऊपर लाइन नहीं है, वो नहीं दिखता इन लोगों को। यहाँ पे एप्लीकेशन दिए तो वो मैडम है, कैसी मैडम है मालूम नहीं, वो मैडम झड़क के बात करती। आखिर बात क्या है? ये नगर परिषद काय के लिए लगाए? लोगों की सेवा के वास्ते लगाए कि इनके लिए लगाए? कुर्सी के लिए लगाए हैं। घुग्गुस में कि हर लोगों को हर दिन समस्याओं का सामना करना पड़ा, गंदगी से बीमारियां फैल रहे हैं। नगर परिषद बिल्कुल ध्यान नहीं देती। नल का कोई टाइमिंग नहीं है, कब आएंगे कब जाएंगे कुछ मालूम नहीं। कभी दिन में आएंगे, कभी रात में आएंगे, कभी पानी में आएंगे, कभी धूप में आएंगे। पति कब आता है उसका टाइमिंग रहता, नल कब आएगा उसका कोई टाइमिंग नहीं है। हम औरतें भले पति का इंतजार नहीं करते, लेकिन दिन भर बैठ के नल कब आएगा इसका इंतजार करते। 8-8 दिन में कभी रोज छोड़ते, कभी पीला पानी छोड़ते, कभी हरा पानी छोड़ते। पी के बताओ ये पानी। लावारिस कुत्तों के लिए निवेदन दे दे के थक गए हम लोग। हमारे बच्चों को अधमरा करके छोड़े, उसके बाद एक गाड़ी आई। हमारे बच्चे की कीमत नहीं है, इनके बच्चों की कीमत है। हमारे बच्चे लावारिस है क्या? हम लावारिस नहीं है घुग्गुस वाले। हमारे को इन सब सवालों के जवाब दो। हमको नल टाइम पे होना, नाली की सफाई महीने में 2 बार करो। जो कचरा उठाते उसको दूसरे दिन उठाओ, वैसा सड़ा के रखो मत हमारे लिए, बीमारी फैलाओ मत हमारे लिए। हमारे सारे सवालों के जवाब दो, नहीं तो इसी तरह से हम दोबारा आंदोलन करेंगे। महिलांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। विठ्ठल मंदिराजवळ जो पोल आहे तो पडण्यालायक होऊ नये आणि त्याच्याबद्दल, आणि त्यांना हे कुत्र चावलेलं आहे आणि त्यांनी 35 जणांनी येऊन इथं यांच्याकडे तक्रार पण केली आहे। 35 लोक येऊन तरी पण यांनी लक्ष नाही दिलं आहे आणि फक्त रात्रभर यांनी मोर्चा आहे म्हणून हेच तयारी केली का सर्व कामं करतो। बस मोर्चाला शांत करायसाठी सर्व कामं करतो नाही सर, हे सर्व कामं झाले पाहिजे। आणि हा पूर्ण जे व्हिडिओ काढत आहे याच्यात सर्व रेकॉर्ड होऊ नये, सर्व महिलांचे आवाज जाऊ नये, कुठं कुठं काय काय काम आहे याचं तुम्ही चांगलं लक्ष देऊन हा व्हिडिओ एक वेळ चेक करा। आणि भूलून आहे ना चिकन खाऊन घरी झोपू नका। एक नवरदेव सुद्धा लग्न झाल्यावर कामी लागून जाते, पण हे आरामशीर झोपले आहे। यांनी आज रात्रभर हेच पाठ केलंय। हो ठीक आहे, सगळं करतो पण सगळं करणार नाही आहे, यांना लक्ष देऊन हे करायला लावा लागणार आहे। आणि तुमचं जर हे काम बरोबर झालं नाही तर पुन्हा असाच मोर्चा याच्यामध्ये जोशभर निघू शकते। यांची काळजी तुम्ही घ्या। मांडलेले आहे ज्या तक्रारी सॉल्व्ह झाल्या नसतील तर जसं आता मी सांगितलं 15 दिवसांमध्ये एक तक्रारीचं आपण निवारण करू। पोलबद्दल सांगितलं, पोलच्या ठिकाणी शांतीनगरच्या ठिकाणी स्वतः विजिट करतो, काय प्रॉब्लेम आहे काय नाही पाहतो, ते आपण पूर्णपणे सॉल्व्ह करू। आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी कोणी जर असभ्य वर्तन करत असेल तर मला लेखी तक्रार द्या, तोंडी बोलून चालणार नाही। लेखी तक्रार द्या, त्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करू। जे काही आहे ऑलरेडी मी फॉलो घेतला आहे। नाली सफाई सुद्धा झालेली आहे। डबल जर तिथे चोकअप झाले असेल तर नाली सफाई करून घेऊ। जसं रोशन दंतरवाने सांगितलं की तिथल्या पाईपलाईनचा ती मी ऑलरेडी घेतलेला आहे, उद्यापासून ते काम चालू सुद्धा होईल।